काल लोणीगोळी येथील अनेक महिला गृहिणी या एकत्रित जमून त्यांनी पाणी प्रश्नासाठी त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा एक पवित्रा घेतला होता. या महिलांनी माझ्याशी संपर्क साधला आणि या त्यांच्या आंदोलनाचं, त्यांच्या या सगळ्या गोष्टीचं मी नेतृत्व करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतचे जे काही सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, यांच्याकडे जाऊन हा लोणीगोळी येथील पाणी प्रश्न त्या ठिकाणी मांडायचा. परंतु या जलजीवन मिशन आणि एकूणच लोणीगोळी येथील पाणी आणि पाणी पुरवठा या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती मला त्या ठिकाणी असल्यामुळे या महिलांना मी विनंती केली की मागील कालच्या 22 ऑगस्टला ग्रामपंचायत प्रशासकाचा कार्यकाल त्या ठिकाणी संपलेला आहे आणि लोणीगोळी ग्रामपंचायतचा सर्वच्या सर्व अधिकार हा पंचायत समिती मेकर यांच्याकडे गेला आहे. या सगळ्या महिलांनी एकजूट होऊन त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मांडला. तर हा अतिशय महत्त्वाचा, गंभीर आणि ज्वलंत असा प्रश्न आहे. उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी पुरवठा झाला नाही. लोणीगोळीमधील सर्व नागरिकांना स्वतःचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी घ्यायचं काम पडलं. परंतु आता पावसाळा चालू आहे. निदान नागरिकांची, महिलांची अपेक्षा अशी आहे, पावसाळ्यामध्ये पाणी न देणं हे कुठंतरी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य या लोकांचं गावाकडे असलेलं दुर्लक्ष यातून त्या ठिकाणी प्रकाशाने लोकांना जाणवत आहे. परंतु मी त्यांना समजून सांगितलं की या पाणी प्रश्नामध्ये ग्रामपंचायतचे अधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नाही. कारण जलजीवन मिशन ही एक महत्त्वाकांक्षी योजना आपल्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये आणि आपल्या गावामध्ये होऊ घातली. या जलजीवन मिशनचा जो काही कारभार आहे हा ज्या लोकांनी केला त्या लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला त्या ठिकाणी विश्वासातच घेतलं नव्हतं. गेली अनेक वर्ष गावामध्ये हा प्रकल्प चालू होता. याचे जे ठेकेदार आहेत, जितू सावजी, यांनी ग्रामपंचायतला स्पष्ट सांगितलं होतं की हा केंद्राचा त्या ठिकाणी निधी आहे, केंद्राची योजना आहे, ग्रामपंचायतचा या योजनेशी किंवा या निधीशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती किंवा कुठल्याही प्रकारचं अपडेट यामध्ये देऊ शकत नाही आणि त्यांनी दिलं नाही. याच्यामध्ये ग्रामपंचायतचा आणि ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या लोकांचा दोष एवढाच आहे की यांनी माहिती करून घ्यायला हवी होती की खरंच ही योजना केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आहे, म्हणजे याच्यामध्ये ग्रामपंचायतचा कुठला रोलच नाही का. त्यांनी सांगितलं, यांनी ऐकलं. त्याला कारण असं आहे की जितू सावजी नावाचा जो ठेकेदार आहे हा तथाकथित आमदार साहेब डॉक्टर रायमुलकर, त्याचबरोबर खासदार साहेब प्रतापरावजी जाधव साहेब यांचा निकटवर्ती आहे. त्यांच्या वरदहस्तामुळे गावातील जे काही पदाधिकारी आहेत यांनी त्या जितू सावजीला कुठल्या प्रकारचा जाब त्या ठिकाणी विचारला नाही. परंतु मी वेळोवेळी या जलजीवन मिशनचं जे काही काम चालू आहे या कामावर लक्ष ठेवून होतो. त्याचबरोबर वेळोवेळी या कामाच्या बाबतीत जे काही निवेदनं त्या ठिकाणी द्यायचे, ज्या तक्रारी त्या ठिकाणी करायच्या आहेत, जिथं हा विषय मांडायचा आहे, मग ती मेकर पंचायत समितीची मागील आमसभा असो, यावेळची आमसभा असो, त्या ठिकाणी आमदार, खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, सर्व नेते त्या ठिकाणी हजर असतात. त्या ठिकाणी हा जलजीवन मिशनचा विषय मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. नव्हे तर मागील 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या शासकीय सणाच्या दिवशी त्या ठिकाणी उपोषण करेल अशा पद्धतीचं निवेदन सुद्धा मी त्या ठिकाणी दिलं होतं. बुलढाण्याचे जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत, जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी आहेत, अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जाऊन मी भेटून आलो. नव्हे तर लोणीगोळी येथील पाण्याची टाकी ही डायनामाइटने मी उडवून देईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्या ठिकाणी मी दिला होता. परंतु या सर्व ठेकेदारांचं जे काही प्रस्ताव आहे, यांना वरून जे काही वरद असतं आहे, याच्यामुळे या तक्रारींना कुठल्याही प्रकारचं भीक न घालता माझ्या तक्रारींना त्या ठिकाणी केराची टोपली त्या ठिकाणी दाखवण्यात आली आणि कुठल्याही प्रकारची दखल या तक्रारीची घेण्यात आली नाही. आज गावातील नव्हे तर प्रत्येक गावातील, तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक हे ग्रामपंचायतला त्या ठिकाणी आता दोषी धरत आहेत. मी पुनश्च एकदा सांगतो की संपूर्ण मेकर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत या पाणी पुरवठ्याच्या या समस्येला दोषी नाही आहे. त्यांचा कुठल्याही प्रकारचा दोष याच्यामध्ये नाही आहे. हे जे ठेकेदार आहेत यांनी मुळातच ही एस्टिमेट जेवढ्या पैशामध्ये हा पाणी पुरवठ्याचा प्रकल्प होणार होता त्याच्यापेक्षा दुपटीनं त्या ठिकाणी हे एस्टिमेट वाढवून घेतले. म्हणजे जिथं 1.5 कोटी 2 कोटी रुपयामध्ये प्रकल्प होणार होता तिथं 4 साडेचार कोटी रुपयाचे एस्टिमेट यांनी बनवून घेतले. त्याचबरोबर तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वपक्षातील कार्यकर्त्यांना, ठेकेदारांना एकापेक्षा अनेक म्हणजे 4 5 गावचे कामं त्या ठिकाणी देऊ केले. नव्हे तर आमदारा, खासदाराच्या जवळच्या लोकांनी हे ठेके त्या ठिकाणी आपल्या जवळ घेतले. इतर लोकांना हे ठेके मिळू दिले नाहीत आणि सुरुवातीलाच खूप मोठा निधी या योजनेमध्ये असल्यामुळे आतोनात उत्मात या ठेकेदारांनी त्या ठिकाणी केली. या ठेकेदारांनी पाणी पुरवठा मंत्र्याला त्या ठिकाणी त्यांचं 10% 15% कमिशन सुरुवातीलाच दिलं जवळून. त्याचबरोबर स्थानिक खासदारांना त्या ठिकाणी जे काही त्यांचं कमिशन आहे ते देऊ केलं आणि त्याच्यानंतर जे काही आमदार आहेत त्यांना सुद्धा त्यांचं कमिशन देऊ केलं. कारण इस्टिमेट मोठा आहे,
आणि ज्यातनं कितीही पैसे आपण या आमदार खासदारांना दिले तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पैसे उरणारच आहेत, अशा भाबड्या कल्पनेत हे ठेकेदार असल्यामुळे यांनी जनतेचा सरकारचा जो पैसा आहे या पैशाची आतोनात त्या ठिकाणी विल्हेवाट लावली, या नेत्यांना ते पैसे वाटप केले. त्यानंतर आला त्यांचा स्वतःचा विषय. तर स्वतःचं जे काही त्यांचं मुनाफा आहे, जो काही त्यांचा नफा आहे, तो नफा त्यांनी सुरुवातीला काढून घेतला आणि शेवटची बिलं ज्यावेळेला येतील त्या बिलांमध्ये आपण हे काम करून थातूर मातूर कसेही जनतेचं त्या ठिकाणी समाधान करू आणि ह्या योजना आपण गुंडाळू, अशी जी काही योजना या ठेकेदारांनी केली, याच्यामध्ये जनतेचं त्या ठिकाणी, महिलेचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्याला कारण असं आहे की ज्या गावामध्ये 4.5 पावणे 5 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी एस्टिमेट आहे, त्यातले 3-3, 3.5, 4-4 कोटी रुपये या लोकांनी या वाटपामध्ये, स्वतःच्या उत्मातीमध्ये त्या ठिकाणी खर्च करून टाकले आणि टाकीचं बांधकाम 20%, विहिरीचं बांधकाम 10-15%, पाईपलाईनचं बांधकाम हे 5-6%, असे त्यांनी अर्धवट प्रकल्प हे पूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी करून टाकले. केंद्र शासनाचा जो काही हिस्सा, जो काही निधी हा या लोकांना येणार होता, त्याच्यामध्ये एक अट अशी होती की राज्य सरकारनं दिलेला जो काही निधी आहे तो 2023 पूर्वी या ठेकेदारांनी त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि 2023 पूर्वी हा जो प्रकल्प आहे तो जलजीवन मिशनचा जो काही पाण्याचा प्रकल्प आहे तो पूर्ण करायचा आहे, अशी अट त्या ठिकाणी होती. परंतु या ठेकेदारांनी, या आमदारांनी, खासदारांनी या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं दखल न घेता 2023 पूर्वी ह्या योजना पूर्ण केल्या नाहीत आणि 2023 पूर्वी ह्या योजना पूर्ण न केल्यामुळे जे जलशक्ती मंत्रालय आहे केंद्र शासनाचं, त्यांनी असा कडक असा निर्णय घेतला की ज्यांनी 2023 पूर्वी हे प्रकल्प पूर्ण केले नाहीत, पैशाचा अपहार केला, भ्रष्टाचार केला, पैशाची उत्मात केली, अशा लोकांना केंद्र शासनाकडनं येणारा जो काही निधी आहे तो द्यायचा नाही. तो तेव्हापासून तर आजपर्यंत केंद्र शासनानं दिलेला नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आता निधी कमी पडतोय. या ठेकेदारांनी त्या ठिकाणी सर्व ठिकाणी हगून ठेवलेलं आहे. अर्धे 20-20, 25-25% कामं करून ठेवले. तर केंद्र सरकारचा निधी त्या ठिकाणी येत नाहीये आणि येत नसल्यामुळे हे कामं त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीत. जोपर्यंत कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जनतेचं समाधान त्या ठिकाणी होत नाही. आज मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर काही जलजीवन मिशनचे मोठ्या संख्येनं, काही म्हटल्यापेक्षा मोठ्या संख्येनं ठेकेदार त्या ठिकाणी उपोषणाला बसले. राज ठाकरे साहेबांची सुद्धा या लोकांनी भेट घेतली. मुंबई तक या चॅनलवर या सगळ्या ठेकेदारांच्या उपोषणाला अभिजित करंडे यांनी भेट दिली असता त्यांनी असं दाखवलंय ठेकेदारांनी की जसे काय आम्ही साधू संत आहोत की काय, आमच्यावर अन्याय होत आहे. परंतु हे जे ठेकेदार आहेत हे निहायत हरामखोर लोक आहेत, हे भ्रष्टाचारी लोक आहेत. हे आता कॅमेऱ्यापुढे त्या ठिकाणी रडत आहेत. मुंबई तकच्या त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या अभिजित करंडे यांनी त्याला बॅकग्राऊंड म्युझिक टाकलंय, सॅड म्युझिक टाकण्याची काही आवश्यकता नाही. हे ठेकेदार हे सर्वस्वी जबाबदार आहेत. यांनी आमदारा खासदारासोबत, पाणीपुरवठा मंत्र्यासोबत संगनमत केलं, त्यांना वारे माप असं कमिशन दिलं, त्याच्यानंतर स्वतःचा नफाही वेगळा काढून घेतला आहे आणि फक्त गावातील ग्रामपंचायत, गावातील नागरिक आणि महिलांची त्या ठिकाणी फसवणूक केली आहे. यांनी या महिलांचं आणि जनतेचं पाणी त्या ठिकाणी पळवलं आहे. हे लोक आत्ता म्हणतात की आमच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आहे. हे लोक आत्महत्या करण्याचेच लायक आहेत. या लोकांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची दयामाया त्या ठिकाणी दाखवण्याची आवश्यकता नाही. ज्या ज्या गावामध्ये या जलजीवन मिशनचं काम घेणारे ठेकेदार आहेत, या ठेकेदारांनी एकही भेट गावातल्या लोकांची घेतलेली नाही किंवा ग्रामपंचायतला त्या ठिकाणी जेवढं त्यांनी महत्त्व द्यायला पाहिजे होतं तेवढं त्या ठिकाणी दिलं नाहीये. हे मस्तवाल ठेकेदार आहेत. या लोकांबद्दल सहानुभूती दाखवण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाहीये. जलजीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला स्थानिक जिल्ह्यातील खासदार, त्याचबरोबर सगळे आमदार आणि लोकप्रतिनिधी, त्याच्यामध्ये काही गावातील कार्यकर्ते सुद्धा दोषी आहेत. ज्या वेळेला आमसभेमध्ये अशा प्रकारच्या जलजीवन मिशनचा विषय निघाला त्यावेळेला काही गावातील ग्रामसेवक आणि सरपंचांनी आमच्या गावामध्ये जलजीवनचं 100% काम पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या जनतेसमोर आणि अधिकाऱ्यासमोर, पदाधिकाऱ्यासमोर सांगितलं आहे. उदाहरण, वरुड या गावामध्ये एक पाण्याचा थेंब आलेला नाही, अंजनीमध्ये आलेला नाही, नागापूरमध्ये त्या ठिकाणी आला नाही, लोणीगोळीमध्ये सुद्धा पाण्याचा थेंब आला नाही, घुटी पार्टीसारखं जे गाव आहे त्या गावात सुद्धा पाण्याचा थेंब आला नाही. परंतु आमसभेमध्ये ज्यावेळेस हे अधिकारी त्यांच्या अहवालामध्ये सांगतात की 7 गावामध्ये काम पूर्ण झालंय, 8 गावामध्ये काम पूर्ण झालंय आणि त्या गावातले लोकप्रतिनिधी उभे राहून सांगतात की आमच्या गावामध्ये पाणी आलंय. जनता म्हणते पाणी नाही आणि हे पदाधिकारी म्हणतात की आमच्या योजना पूर्ण झाल्या, आमच्या गावामध्ये पाणी आलंय. म्हणजे अशा पद्धतीचं खोटं सांगून हे लोक जनतेची त्या ठिकाणी फसवणूक करत आहेत. मी उद्या 27 तारखेपासून लोणीगवळी ग्रामपंचायतच्या समोर त्या ठिकाणी जलजीवन मिशन प्लस गावातील जुन्या पाणी पुरवठ्यामार्फत त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्हावा याच्यासाठी 27 तारखेपासून लोणीगवळी ग्रामपंचायत समोर मी
बेमुदत असं धरणे आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. लोणीगोळी गावातील तसेच परिसरातील ज्या ज्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम अपूर्ण आहे अशा गावातील लोकांनी माझ्या उद्याच्या धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा. लोणीगोळी गावापासून मी या गोष्टीची सुरुवात करणार आहे. त्यानंतर अंजनी, नागापूर, वरुड, अंधरूड आणि तालुक्यातील इतर काही मी जे गावं घेतलेले आहेत त्या गावांसाठी, त्या गावातील जलजीवन मिशनसाठी मी त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे. जलजीवन मिशनचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालंच पाहिजेत. गावातल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी जलजीवन मिशनमधनं मिळालं पाहिजेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. उद्या 27 ऑगस्ट 2026 पासून लोणीगोळी ग्रामपंचायत समोर मी त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहे. लोणीगोळी गावातील सर्व महिला, सर्व नागरिक, सुज्ञ नागरिक यांना मी विनंती करतो की उद्या सकाळी 9 वाजेपासून मी त्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला गावातील लोकांनी, महिलांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा. या आंदोलनामध्ये मेकर पंचायत समितीचे जे काही अभियंता आहेत दाबेसाहेब यांना बोलावून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर जितू सावजी नावाचे जे ठेकेदार आहेत त्यांना सुद्धा या धरणे आंदोलना ठिकाणी बोलावले जाणार आहे. गावातील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, माजी सरपंच या लोकांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला सर्वांना मिळून या अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना या जलजीवन मिशनबद्दल त्या ठिकाणी जाब विचारायचा आहे. उद्या 27 ऑगस्ट 2026 धरणे आंदोलन लोणीगोळी ग्रामपंचायत समोर. धन्यवाद.